आज वसई महानगरपालिकेच्या आणि एसटी डेपोच्या बाजूला सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक, माजी आमदार आणि इतर लोकांनी येथे येऊन लोकांना एक अपील केलेलं आहे की वसईतील एक छोटा 6 महिन्याचा बालक हृदय अविनाश बोलियार ह्याला एक SMA-1 ह्या टाईपचा आजार झालेला आहे आणि ह्या आजारावरती त्यांना औषध करण्यासाठी फार मोठ्या रुपयाची म्हणजे 9 करोड रुपयाची गरज आहे आणि हे 9 करोड जमा करण्यासाठी या ठिकाणी आज सगळे वसईतील नागरिक जमलेले आहेत। सामाजिक काम करणारे आणि इतर सर्व लोकांनी या ठिकाणी सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही या मुलासाठी मदत करा। आता काही सामाजिक नगरसेवक आणि सामाजिक लोक आलेली त्यांनी काय काय बोललेलं ते आपण आता ऐकूया। श्रीमती राजेश्वरी नारायण राव, इनका पोता जो कि 6 महीने का है और उनको एक SMA-1 टाइप की बीमारी है और इस बीमारी से वो जूझ रहा है और इस बीमारी के लिए उसका इलाज है एक इंजेक्शन और इंजेक्शन की कीमत है 9 करोड़ रुपया। 9 करोड़ कोई छोटी मोटी बात नहीं है। तो आज हम यहाँ वसईकर से आह्वान करने के लिए जमा हुए कि आप लोग यथाशक्ति जो भी चाहे वो आप मदद कीजिए, जितना भी हो सके आपसे 10 रुपये से लेके 100 रुपये से लेके 1000 रुपये से लेके जो भी मदद करना चाहे। आप नहीं कर सकते, आपके आजू बाजू वालों को बोलिए, क्योंकि जैसे कहते हैं ना कि बूंद बूंद से समंदर भरता है, उसी तरह अगर हमारे वसई में 35 लाख की पॉपुलेशन है, अगर वसईकर अगर ठान ले कि 9 लाख लोग 100 रुपया देंगे तो 9 करोड़ कोई बड़ी बात नहीं है, या 90,000 लोग 1000 रुपया देंगे तो 9 करोड़ आसानी से जमा हो सकता है। तो आप सभी से निवेदन है, आप सभी से गुजारिश है कि जितना हो सके उतना ज्यादा से ज्यादा अपना योगदान दे। वसईकर आगे आओ और मदद करो। आप अगर मदद नहीं कर सकते, आप अपने आजू बाजू वाले सबको बोलिए, जो भी डिटेल चाहिए डिटेल हमारे पास यहाँ पे है, यहाँ पे आके आप डिटेल ले सकते हैं। भाइयों और बहनों, आज हम यहाँ पे एक 6 महीने के शिशु के लिए, जिसको कि SMA-1 टाइप की बीमारी है, उस बीमारी का जो है वो इलाज है एक इंजेक्शन जिसकी कीमत है 9 करोड़ रुपीस, 9 करोड़ रुपया, जो कि कोई छोटी मोटी बात नहीं है, बहुत बड़ी बात है। तो उसके लिए हम यहाँ पे आज जमा हुए हैं और सभी से यह आह्वान कर रहे हैं, सब लोग यहाँ पे उपस्थित हो और अपना घर का, अपना फैमिली का बच्चा समझ के उस बच्चे को सपोर्ट करें, उस बच्चे को एक नया जीवन मिले, उसके लिए अपने हाथ आगे बढ़ाए और मदद करें। अविनाश बोलिवार या 6 महिन्याच्या बालकाच्या एका विशिष्ट आजारासाठी मदत करावी या उद्देशाने सगळे एकत्र जमलेले आहेत। आमच्या दोषीने, निपुण दोषीने सांगितलं की त्यासाठी जे इंजेक्शन लागणार आहे त्याची किंमत 16 कोटी आहे, परंतु भारतातील आणि राज्यातील कर वगळून ती किंमत 9 कोटीवर आलेली आहे आणि हे 9 कोटी एकत्र जमा करणं त्यांच्या कुटुंबाला शक्य नाही, म्हणून आपण सगळी मंडळी इथे एकत्र जमलेलो आहोत। माननीय आमदार हितेंद्र ठाकूरांनी पण निवेदन केलेलं आहे, आवाहन केलेलं आहे लोकांना। प्रथम महिला महापौर प्रवीणा ठाकूर यांनी देखील गुजरातीत आवाहन केलेलं आहे, आमदार क्षितिज ठाकूर यांनी इंग्लिशमध्ये आवाहन केलेलं आहे आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज खास सीएमना भेटण्यासाठी क्षितिज ठाकूर गेलेले आहेत, ते आता परत येत आहेत। सीएम फंडातून, PM फंडातून मदत मिळण्यासाठी देखील आपण ॲप्लिकेशन्स केलेले आहेत। आपल्या लोकल लोकांच्या माध्यमातून पण आज बरेच मेसेज आले। आताच आप्पाचा एक मेसेज आला की एकाने 5 लाख रुपये आपल्याकडे पाठवलेले असतात। आप्पाचा मेसेज आला, आपल्या इकडचे इंडस्ट्रीवाले आणि इतर लोकही
चेक जमा करतायत, आपण लोकही सगळे जमा करतायत. तर या बालकाचा विशिष्ट आजार दूर करण्यासाठी आणि एक 6 महिन्याचं बालक जे अजूनही त्याने जग बघितलं नाही, तर त्याला जग बघण्यासाठी किंवा आपल्याला मदत करण्यासाठी त्या कुटुंबाची परिस्थिती तेवढी नाही आहे. आपल्या सगळ्या उपस्थितांना आपण सगळे आपले कार्यकर्ते आहेत, त्यामुळे आपण आपल्या माध्यमातून अनेक ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत, QR कोड दिलेला आहे, त्या माध्यमातून यथाशक्ती जेवढी मदत करता येतील ती करून लवकरात लवकर या बालकावर उपचार होतील या दृष्टीने सगळ्यांनी प्रयत्न करूया. आमदार क्षितिज ठाकूर CMना भेटून आता इकडे पोहोचतात साधारण 15-20 मिनिटात. आज सिद्धार्थ ठाकूर युवा जो आपला आहे लीडर, त्याचा वाढदिवस आहे. त्याने वाढदिवस ना साजरा करता वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ किंवा इतर काही भेटवस्तू न देता या मदत करावी या बालकाला. आणि तोही आता ट्रेनने निघालेला आहे, मला वाटतं एक 5-10 मिनिटात लिखणे तो. तसेच सगळ्या प्रकारे सगळ्या माध्यमातून सगळेच आपण लोक मदत करत आहोत. आपल्या सगळ्या नागरिकांना विनंती आहे की आपण आपल्या परीने 100 रुपये, 1000 रुपये, लाख रुपये जी काय मदत करता येतील ती करावी आणि या बालकाला सहकार्य करावं. धन्यवाद. या ठिकाणी मदतीसाठी उपस्थित असलेले सर्व वसईकर बंधू भगिनींनो, आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आपले लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर हे नक्की नेहमीच ज्या वेळेला कोणावरही असे प्रसंग अडीअडचणी निर्माण झाल्या तर त्यासाठी वैद्यकीय मदत करण्यासाठी असेल, शाळेच्या शिक्षणासाठी असेल किंवा आपल्या या कोरोनामध्ये केलेली जी मदत असेल, अशा प्रसंगाला उभे राहणारे आपले नेते आहेत. त्यांनी आज आपल्याला आव्हान केलेलं आहे आणि एका मासूम लहान मुलासाठी आपल्याला सर्वांना वसईकरांना एक मदतीचा हात देण्याचं त्यांनी आव्हान केलेलं आहे. त्यांना प्रतिसाद देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. आपल्याला जरी ही अमाऊंट मोठी वाटत असली तरी देखील मगाशी सर्वांनी मानकर साहेब आणि निपुण यांनी सर्वांनी सांगितल्याप्रमाणे आपण प्रत्येकाने जर हातभार लावला तर नक्कीच हे आपल्यासाठी आणि वसईकरांसाठी तर ही अमाऊंट काही मोठी नाही आहे. तर प्रत्येकाने आपला हातभार लावावा आणि या प्रसंगासाठी आपण खंबीरपणे सर्वजण सहानुभूती आणि आपल्या सर्व प्रसंगाला आपण सर्वजण या पाठीशी उभे आहेत असेच उभे राहावं असे आपल्या सर्वांना आजच्या या दिवशी विनंती करत आहोत. सर्व ज्या आपल्या विभागातील संस्था असतील, आपल्या मंडळं असतील, आपले जे या ठिकाणी असलेली गणेशोत्सव मंडळ असतील अथवा आपल्या साईबाबा मंदिर धार्मिक संस्थांचे नवरात्र उत्सव मंडळ असतील, या सर्वांनीच आपण या अशा प्रसंगाच्या वेळेला जर आपण या ठिकाणी हातभार लावला तर नक्कीच आपल्याला खऱ्या अर्थाने आपण हे परमेश्वराचं काम करत असताना धार्मिक कार्यासाठी आपल्याला केल्याचं समाधान सगळ्यांना प्राप्त होईल. आज या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत त्या सर्वांनी आपापल्या विभागामधील जे मंडळ असतील तिथून हा जी काही फुल आणि फुलाची पाकळी जे काही मंडळ आपल्याला देतील हा सर्व धर्मीय, सर्व पक्षीय, सर्वांचाच एक आपला मानवतेच्या दृष्टिकोनातून आपल्याला मदत करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं आणि आपण सर्वांनी प्रतिसाद द्यावा असं आवाहन परत आपल्याला करत आहोत. आणि उपस्थित राहिले, सहभागी झाले त्यांचं सर्वांना मनापासून धन्यवाद देत आहोत. नवनिर्माण न्यू डेवलपर्स की तरफ से 1,11,000 का चेक दिया गया है. जोरदार तालियां. जितेंद्र सिंह जो कि हमेशा वसई में समाज कार्य के लिए आगे रहते हैं, इनके लिए जोरदार तालियां. 1,11,000 उनकी तरफ से दिया गया है. ₹20,000 शिव छाया मित्र मंडल की तरफ से संदेश यादव एंड परिवार और शिव छाया मित्र मंडल की तरफ से ₹20,000. जोरदार तालियां. अभी मैं अपने माजी महापौर ₹51,000 रुपेश यादव जी की तरफ से, माजी उपमहापौर प्रकाश रोहतगी यांना मी सांगू इच्छितो की 2 शब्द बोला. पुढे या आणि आपल्या लोकांना आव्हान करा वसईकरांना. अविनाश भोलिया आज आपले वसईमध्ये
नारायण मानकर, अप्पा, प्रवीणा मॅडम, आपले क्षितिज दादा आणि सर्वांनी प्रसाद माध्यमातून सर्वांना आवाहन केलेलं आहे की ह्या मुलासाठी जवळजवळ 9 करोड रुपये खर्च आहे 6 महिन्याच्या बालकासाठी. तर सर्वांनी आज वसईच्या लोकांनी बरेच जणांनी आता मदत केलेली आहे आणि आपण सर्वांनी आजार कधी कोणाला सांगून येत नाही. प्रत्येकाला आजार आज ना उद्या होणार आहे. त्या माध्यमातून आपण सर्वांनी पुढे येऊन मदत करावी ही मी आपल्या सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. माजी महापौर साहेब. आपण बघता की गेल्या 8 दिवसापासून आपण सोशल मीडियावर आम्ही बघतोय की आपला लहान मुलगा वसई तालुक्यातला हृदय टॅक्स पण तो टॅक्स वगैरे कमी करून साधारण 9 करोड रुपये खर्च आहे. मला एक चांगलं वाटलं की मानकर साहेब, आप्पा वगैरे, दादा, विना वहिनी, क्षितिज दादा यांच्या व्हिडिओ त्यांनी दिल्यानंतर सोशल मीडियावर आपले जेवढे कार्यकर्ते आहेत, जेवढे आम पब्लिक आहे, त्या सगळे नागरिकांनी व्हिडिओ ठेवल्या. कदाचित स्वतःच्या भावाचा बर्थडे असेल ते ठेवत नाही, परंतु आपल्या लहान मुलांसाठी त्यांनी सगळ्यांनी मी बघितलं स्टेटसवर सगळीकडे व्हिडिओ आहेत. सोशल मीडियातून आपण चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचतो. मी प्रत्येकाचं कर्तव्य समजा की आज या छोट्या बालकावर हे संकट पडलेलं आहे. त्याला कुठल्याही व्यक्तीवर होऊ शकतो. आपल्याकडे पुष्कळ संघटना आहेत, भरपूर बिल्डर आहेत, अनेक सोशल वर्क आहेत. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचून जेवढी मदत करता येईल तेवढी आपल्याला मदत करायची आहे. मी माझी जेवढी संघटना आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहेत. जेवढे बिल्डर्स आहेत त्याला, जेवढे बिल्डर आहेत, जेवढी संघटना आहे त्यांना सुद्धा मदत करण्यासाठी मी सांगणार आहे. आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा आणि जेवढी मदत करता येईल की आपल्या लहान बालकाला. कारण वसईचं एक आपलं माहीत आहे इतिहास की वसईमध्ये कुठलाही संकट पडलं तर सर्वजण एकत्रित राहून त्या संकटाला मात करतात आणि आपण वसईकर आहेत, आपण नक्कीच या लहान मुलांना मदत करतील अशी मी आशा करतो. मी मानकर साहेब, आपण आणखी जास्त आपली व्हिडिओ मी पहिला बघितली आणि ती फॉरवर्ड केली, परंतु आणखी जास्तीत जास्त आपण लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे याचं आश्वासन देतो. सगळ्यांना आव्हान आहे. आज आपला छोटा बाबू, 6 महिन्याचा बाबू मृत्यूची झुंज देत आहे. प्लीज सगळ्यांनी पुढे या आणि त्याच्यासाठी मदत करा. त्याला वॅक्सिनची गरज आहे. प्लीज सगळ्यांनी या आणि जे काही आपली यथाशक्ती असेल प्लीज मला मदत करा. आपल्या बाबूला आपल्याला वाचवायचं आहे. आज आपली वारी आहे की आपण त्यांच्यासाठी मदत करायला पाहिजे. मी किरण बडे, पूजा तिवारी, आम्ही बचत गटातर्फे 15,000 रुपये डोनेट करतोय. नाही ते आम्ही करतोय. आता हे जे 15,000 रुपये हे समृद्धी महिला बचत गटातर्फे आपण हृदयला देतो आहे. याच बरोबर श्रद्धा मॅडम आहेत माझ्या बरोबर. आम्ही डिस्ट्रिक्ट कडनं त्यांना 30,000चा चेक आणून देऊ. हे जेव्हा आम्ही आमच्यातर्फे जमा करू. नमस्कार. हाँ, ये जो छोटा बेबी है ये एक टाइप का वरियस है जो लाखों में एक बच्चे को होता है और उसके लिए 2 इंजेक्शंस लगते हैं और वो एक इंजेक्शन 4 करोड़ का आता है. मतलब 2 इंजेक्शन का 9 करोड़ प्राइस होता है. अगर वो इंजेक्शन उसको 2 साल के अंदर देंगे तो ही वो बच्चा बच सकता है, नहीं तो वो नहीं बचेगा. और ये 9 करोड़ ये बहुत बड़ी अमाउंट है मिडिल क्लास फैमिली के लिए. इसलिए हम लोग सबको रिक्वेस्ट कर रहे हैं कि आप अगर कोई एक जन 100 रुपया भी देगा तो हम लोग 9,000 करोड़ हम लोग जमा कर सकते हैं. तो आपसे जो बन पड़ता है, जितना बन पड़ता है, प्लीज आप इस पे स्कैन करके दे सकते हैं. इसलिए अभी ये मैडम मुझे 15,000 देगी, मैं इनको 30,000 का चेक राजश्री मैडम को वापस करूंगी हॉस्पिटल के नाम पे. वो 2 दिन के अंदर मैं करूंगी, ये मेरा प्रॉमिस है. और हम लोग लायंस क्लब के तरफ से भी क्राउड फंडिंग करते हैं, वो मैं कर सकती हूँ. लेकिन हम फंड जमा करेंगे और हॉस्पिटल के अकाउंट, हमारा रूल है, हमारा बायलॉ है कि हम खाली हॉस्पिटल के नाम पे ही चेक्स देते हैं, पैसा देते हैं. हम
हम किसी के प्राइवेट अकाउंट में नहीं देते। अगर हमें राजश्री मैडम हॉस्पिटल का अकाउंट देती है तो मैं ट्राई करूंगी ज्यादा से ज्यादा फंड जमा करके मैं दे दूंगी, और ये 30,000 तो मैं 2-3 दिन में आपको चेक दे दूंगी। थैंक यू व्हेरी मच। हॅलो, नमस्कार वसईकरांनो। आज आपण इथे सर्व आपल्या वसईचा लाडका छोटा मुलगा, कारण आपल्या वसईचं एक वसईची आपली एक संस्कृती आहे की आपण सर्व धर्माचे लोक एकत्र सुखा समाधानाने राहतो, आणि आपल्या वसईकरांचं कोणाचंही दुःख असो ते आपण आपलं समजून नेहमी प्रत्येक परिस्थितीमध्ये एकमेकांना मदतीला धावून येतो। तर आज आपला छोटा लाडका हृदय सगळ्यांनी फेसबुकवर बघितलं असेल, व्हॉट्सअपवर बघितलं असेल, आपले लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर, प्रवीणा मॅडम, नारायण मानकर सर, संपूर्ण सर्व जितकेही आपले आहेत मोठे पुढारी आहे, सगळ्यांनी भरभरून मदत केलेली आहे। आपल्या वसईच्या जनतेला मी परत एकदा आव्हान करते की आपल्या परीने आपल्या छोट्या हृदयाला त्याला जीवनदान मिळावं म्हणून सगळ्यांनी पुढे या। तुमची एक 100 रुपयाची मदत सुद्धा त्याला खूप मोठा, त्याच्यात तुमचा पुण्याचा वाटा असेल तरी सर्वांनी पुढे या। आम्ही प्रत्येकाने त्यांच्या बँक अकाउंटवर वैयक्तिकरित्या मदत केलेली आहे। तरी आज जे कोणी इथून बसमधून ट्रेनमधून जाणारे आहेत, इथे जमलेले सगळे लोक आपापल्या परीने हृदयाच्या मदतीसाठी या, असं मी सर्वांना विनंती करते। तो येथे स्वतः उपस्थित राहिलेला आहे आणि वाढदिवसाप्रित्यर्थ पुष्पगुच्छ किंवा इतर काही देणगी न देता या मुलाला मदत करावी अशी विनंती त्याने तिकडेही केलेली आहे आणि इकडेही करतोय। काय ते पेपर लागतील ते आपण नमूद देईल आपल्याला। फंड में से पीएम को जाके मिलके आया अपन ढूंढ 100% होगा। 100% सकाळपासून गेलाय ते नको ते चालू ते नको थांबा।
हृदय अविनाश बोलीवार या 6 महिन्याच्या मुलाला एका असाध्य आजाराने ग्रासला आणि त्यासाठी साधारण 16 कोटी खर्च होता, परंतु आपल्या देशातील आणि राज्यातील कर वगळून 9 कोटी रुपये आहेत, 9 कोटी खर्च येणार आहे आणि 9 कोटी खर्च या कुटुंबाला करणे शक्य नसल्याने आपण सर्व धर्मीय, सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सर्व जनतेला या 6 महिन्याच्या मुलाला मदत करण्यासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत आणि लोकनेते हितेंद्र ठाकूर, प्रथम महिला महापौर प्रवीणा ठाकूर, युवा माझे आमदार क्षितिज ठाकूर ज्याचा आज वाढदिवस आहे तो सिद्धार्थ ठाकूर, या सर्वांनी निरनिराळ्या भाषेत या मुलाला मदत करण्यासाठी अपील केलेलं आहे. स्वतः क्षितिज ठाकूर आज दुपारी 2 वाजता माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून आले आहेत आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या मदत निधीतून मदत कशी मिळेल या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी देखील आश्वासन दिलेलं आहे. त्याबरोबरच पंतप्रधान रिलीफ फंड असतो त्यासाठी देखील राज्य शासनाची शिफारस मिळणार आहे. त्याबरोबरच क्रिकेटचा देव ज्याला समजतो सचिन तेंडुलकर याच्याशी लंडनला संपर्क साधून क्रिकेटपटूंच्या माध्यमातून काय मदत मिळेल या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्या माध्यमातून देखील क्रिकेटपटूंकडून जे IPL मध्ये सगळे बिझी आहेत त्यांची मदत कशी मिळेल, गायक हनी सिंग याच्या माध्यमातून सिद्धार्थने प्रयत्न चालू केले आहेत. अशा अनेक क्रिकेटपटू, व्यापारी, इंडस्ट्रियलिस्ट, सर्व पक्षीय नेते सगळ्यांच्या माध्यमातून या बालकाला कशी मदत मिळेल या माध्यमातून लोकनेते हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, प्रवीणा ठाकूर, सिद्धार्थ ठाकूर किंवा आपण सगळे निरनिराळ्या माध्यमातून रोहित ठाकूर या सगळ्यांच्या माध्यमातून रुपेश जाधव देखील खास आलेला आहे. या सगळ्यांच्या माध्यमातून या मुलाला ऑलरेडी मदत निधी चालू झालेला आहे. आजच आप्पाचा मेसेज आला की 5 लाखाचा निधी ऑलरेडी जमा झालेला होता. असे अनेक लोक मदत करतायत. आपल्या सगळ्यांना आव्हान, आपण तर कार्य करतायत परंतु आपल्या माध्यमातून आपल्या ओळखीचे नातेवाईक, मित्रमैत्रीण सगळ्या लोकांना, आपली सोसायटी असेल, इंडस्ट्री असेल, गणेश उत्सव मंडळ असतील, नवरात्र मंडळ असतील किंवा इतर निराळी मंडळ असतील, या सगळ्यांना आवाहन करून लवकरात लवकर हा आपला निधी जमा झाला तर हा मुलगा आजारातून वाचेल आणि अगदी 6 महिने झाले अजून त्याने पूर्ण जग देखील बघितलेलं नाही. तर आपल्या सगळ्यांच्या मदतीच्या माध्यमातून हा मुलगा निश्चित रूपाने जग बघेल. पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो, आपल्या सगळ्यांनी या 6 महिन्याच्या बालकासाठी सगळं रस्ते मदत करावी अशी विनंती करतो. स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी एक गंभीर आजार आणि त्याच्यासाठी आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. बरेचसे मला माहिती मी लेट आलो पण आवाहन केलेलं आहे. हे आवाहन करेल ते ट्रस्ट आहेत, गणेशोत्सव आहे. यावर्षी सोसायटी आहेत आणि यावर्षी गणेशोत्सव साजरा केला जाईल. आमच्या शास्त्रीनगर गणेशोत्सव मंडळ, श्री सिद्धिविनायक सार्वजनिक ट्रस्ट यांच्यामार्फत मीटिंग लावून लवकरच एक अमाऊंट फिक्स केली जाईल. त्याचबरोबर जेवढे विश्वस्त आहेत त्या विश्वस्तांकडूनही चेक घेतले जातील. एक चांगली रक्कम जमा कशी होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातील आणि त्याचप्रमाणे जेवढे ट्रस्ट आहेत, जेवढी गणेशोत्सव मंडळ आहेत, या सगळ्यांना मी आवाहन करतो की या वर्षी साधेपणाने गणेशोत्सव आपण साजरा करू आणि ते जे पैसे वाचतील ते आपण या बालकाचा देऊ आणि त्याचं जीवन पुढचं सुसह्य करू, एवढीच भावना व्यक्त करतो. धन्यवाद. वसईकर मिलके एक ही आवाज लगा रहे हैं कि ये जो 6 महीने का छोटा सा मासूम बच्चा है जिसके इंजेक्शन का खर्च है 9 करोड़ रुपया. 9 करोड़ ऐसा सुनने में तो बहुत बड़ा फिगर लगता है, लेकिन कहते हैं ना कि बूंद बूंद से सरोवर भरता है. तो उसी तरह हमारे यहाँ पे वसई में 25 से 30 लाख लोगों की जनसंख्या है और अगर ये जनसंख्या नक्की करे कि हम 9 लाख लोग आगे आके सिर्फ 100 रुपया देंगे तो भी ये आंकड़ा हम छू सकते हैं. और अगर 90,000 लोग नक्की करे कि हम लोग 1000 रुपया देंगे
तो भी 9 करोड़ रुपया जमा हो सकता है। खाली मन बनाने की बात है और लोगों तक पहुंचना है। और लोगों तक पहुंचने के लिए हमने कल हमारे लाड़के प्रिय आमदार और युवा आमदार हितेंद्र जी ठाकुर और क्षितिज जी ठाकुर, इनसे एक मीटिंग की और इनसे रिक्वेस्ट की और बोला कि दादा हम लोग ऐसा ऐसा कार्यक्रम रखे हैं जिसका मार्गदर्शन हमको मानकर साहब और उनकी पूरी टीम आजी माजी नगर सेवक सभापति सब लोग कर रहे हैं। तो इन्हीं के साथ सहकार की वजह से आज हम यहाँ पे खड़े हैं और इसको सक्सेस करने के लिए बहुत से लोगों ने अपना योगदान दिया है, जिसमें हमारे पत्रकार भाई बहन लोग भी है, हमारे ग्रुप मेंबर्स भी है और सभी कार्यकर्ता है। इसमें कोई जाति धर्म नहीं। जैसे कि कल हमने फज्जू को कहा कि हमको मस्जिद से इमाम का एक वीडियो चाहिए, तो वो वीडियो भी आ गया और आज कुछ मस्जिद वाले भी यहाँ पे आए हैं, उपस्थित हुए। तो ये किसी का जाति का भेदभाव नहीं रखते हुए सर्व धर्म समभाव की भावना से सब यहाँ मदद के लिए उपस्थित हुए। तो आप सभी से गुजारिश है कि आप सब भी आगे आइए और QR कोड के माध्यम से, चेक के माध्यम से, किसी भी तरह से इस बच्चे को मदत कीजिए। मी त्या सगळ्यांनाच निवेदन केलेलं आहे आणि जेवढे माझे ग्रुप आहेत त्यांच्यावर मी सगळ्यांना टाकले। आता माझ्या फॅमिलीमध्ये माझी भावांची मुलं वगैरे जी फॉरेनला आहेत त्यांनी पण टाकलेत, अजूनही टाकणार आहेत। मी आनंदनगरमध्ये पण सगळ्यांना केलं। राव मॅडमशी मी सकाळीच बोलले, राव मॅडम आपण खूप प्रयत्न करूया, कारण आज माझ्याकडे पण 3 महिन्याचं माझं बाळू आहे। राव मॅडम जेव्हा फोन उचलत होत्या आम्ही सारखे त्यांना कॉन्टॅक्ट करू, राव मॅडम मेसेज टाकले, राव मॅडम काय प्रॉब्लेम आहे, पण इतका मोठा प्रॉब्लेम असणार असं खरंच कल्पना पण आली नाहीये। म्हणून आणि खरोखर आम्ही झटू, खूप मेहनत करू। आज आमच्या ठाकूर फॅमिली संपूर्ण याच्यात उतरली आहे। मग आम्हाला काहीच आता प्रॉब्लेम नाही आहे, तरी पण एक पैसा आम्हाला उभा करायचा आहे आणि त्याच्यासाठी आपण झटूया। आज मी कालच माया तळेकराला बोललो, आम्ही 13 नगरसेवक आहेत। मी म्हटलं सगळ्यांनी जरी 5-5 हजार मॅडमना दिले तरी आपले किती होतात, म्हटलं आपण 13 जणी बसूया। मी तरी किरण चंदवरकर शिवसेनेच्या तरी पण मी त्यांना रिक्वेस्ट केली, म्हटलं मॅडम बघा करा आणि आम्ही सगळे मिळून जरूर प्रयत्न करू। आम्ही 13 आणि मी ते पण सांगितलं आम्ही 108 नगरसेवक आहोत, 108 आमच्या सिटीचे नगरसेवक। आणि आप्पांनी सगळ्यांना असं शिकवलंय की सगळ्यांना मदत करायची, कारण आप्पा कधी मागे हटत नाही याच्यासाठी। आज आमचे सतीश ठाकूर आले, आमचा सिद्धार्थ गेले का, मग आमचे सगळी ठाकूर फॅमिली ह्याच्यात तुटून पडतात। म्हणजे मी त्यांचा अनुभव घेतलाय, कधी ते मागे पडत नाही। आणि राव मॅडम खरोखर आम्ही देवाला प्रार्थना करतो की नाही जरूर आमचं बच्चू आपल्या हातात येणार आहे, हीच माझी देवाकडे प्रार्थना। जय हिंद जय महाराज। दिल से दीजिए, इसमें कोई जबरदस्ती नहीं है, ये हम खाली रिक्वेस्ट ही कर सकते हैं। हमारे ग्रुप ने डिसाइड किया और मानकर साहब के मार्गदर्शन के नीचे और उनके मार्गदर्शन की वजह से आज सब नगर सेवक, नगर सेविका, सभापति, उप सभापति जो भी अपने आजी माजी आमदार सबका साथ मिला है। देखो रुपेश यादव जी अपने माजी महापौर की तरफ से नाला सोपारा में एक ऐसा कैंप रखेंगे, उन्होंने अभी आज 50,000 रुपया दिया है और आगे भी और वहां पे मदद करेंगे और लोगों से वो मदद करने की गुहार लगाएंगे। तो समय और आप वार बता देना। चलो क्षितिज दादा की तरफ से यहाँ पे एक आह्वान हुआ है कि हर नगर सेवक को मिलके मीटिंग करके इस तरह का एक कैंप लेंगे और जो भी जितना भी हो सके इस मदद के लिए जोर लगाएंगे। थैंक यू वेरी मच। थैंक यू दादा, थैंक यू। माझे कोल्हापुरी भी चालू कर दो। चलो तो सब इकट्ठा हुए
फॉर अ कॉज, मेरे बच्चे को बचाने के लिए. ही इज जस्ट 6 months old. और यही होता है कि अभी रेयर डिजीज जो हो गया है, हमने तो होप छोड़ दिया था एक मोमेंट में कि 9 करोड़ हमसे होएगा ही नहीं इकट्ठा करना. बट कहाँ से तो आवाज़ आया, बोलते हैं ना कि इकट्ठा हो गया कि लेट्स जस्ट ट्राई फॉर इट. एंड वही हम किए कि एंड वी एम्पलीफाइड आवर वॉइस एंड सबको बताया कि ऐसा है केस, हेल्प करना है हमको, बच्चे को कुछ तो ट्रीट करना है. एंड वी रीच आउट टू पीपल लाइक यू हैव सीन एवरीवन ओवर हियर. ऐसा रीच आउट किए एंड फ्रैंकली स्पीकिंग कभी एक्सपेक्ट नहीं किया था कि 9 करोड़ में से आई वुड बी एबल like a family to accumulate 2.4 crores. And I am proud to say that I am a Vasaikar and ये सब वसईकर ने contribute किया है. And I request everyone कि that's what we are trying to convey. 100 rupees is the only amount that you can, like minimum amount that you can contribute, or 50, whatever it is. But please amplify it. सब spread करना network के through. You spread across your social media ताकि जास्ती से जास्ती लोग के पास पहुंच जाए एंड दे कंट्रीब्यूट एंड फंड्स एक्यूमुलेट जल्दी से जल्द हो जाए एंड आई कैन ट्रीट माय बेबी एट ईयर. थैंक यू सो मच.